नमस्कार. पृथ्वीराज, जिल्हाधिकारी लातूर. माझ्यासोबत सिव्हिल सर्जन श्री देशमुख आहे आणि सोबत आहे डॉक्टर हरदास, ॲडिशनल सिव्हिल सर्जन. आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 2-3 महत्त्वाच्या विषयावर आम्ही इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो. सर्वप्रथम तर सगळे लातूरचे नागरिकांना मी खूप खूप आभार मानतो की आम्ही जे जनता कर्फ्यू केला होता शनिवारी आणि रविवारी त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आपल्याकडून. आणि कुठल्याही एजन्सीमार्फत ते एन्फोर्स न केला हे सगळे जे पण आपण केलेलं आहे ते स्वतःहून जबाबदार नागरिक म्हणून सगळे आपण घरामध्ये बसले, गर्दी केली नाही. जनता कर्फ्यू यशस्वीपणे झालेला आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांचा मी आभार मानतो. आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये अगोदर सिव्हिल सर्जन देशमुख सध्याच्या जिल्ह्याच्या जे कोविड परिस्थिती आहे त्याच्यावर ब्रीफली आपल्याला आकडे सांगणार. त्याच्यानंतर जे काल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कोविड वॅक्सिनेशन 45 years प्लस कोमॉर्बिडिटी नागरिक आहे रजिस्ट्रेशन करणार, कुठल्या हॉस्पिटल्समध्ये आपण जाऊ शकते लस घेण्यासाठी, कुठले प्रायव्हेट हॉस्पिटल सध्या अवेलेबल आहे, कुठे सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकते, ते पूर्ण प्रोसेस आणि आपले जे पण डाऊट असेल ते डॉक्टर हरदास 956 टेस्टिंग आपण करून घेतल्या. त्याच्यापैकी 25,445 कोविड-19चे रुग्ण आपल्याला निदर्शनास आले. त्याच्यापैकी 24,116 रुग्ण हे उपचार घेऊन घरी गेलेले आहेत. आजच्या तारखेला आपल्या जिल्ह्यामध्ये 619 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याच्यापैकी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 76 जण उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 41 जण उपचार घेत आहेत आणि कोविड केअर सेंटरमध्ये 165 रुग्ण उपचार घेत आहेत. आपल्या आरोग्य प्रशासनानं 337 जणांना होम आयसोलेशनची परवानगी दिलेली आहे आणि आपल्या आरोग्य प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ते आपल्या घरामध्येच कोविड-19 प्रोटोकॉलचं अनुपालन करून सध्या उपचार घेत आहेत. आजच्या घडीला आपल्या सुदैवाची बाब आहे की एकही रुग्ण मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर नाही. आज एकंदरीत 55 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आजच्या घडीला आपल्या जिल्ह्यामध्ये 710 कोविड-19 मुळे मृत्यू झालेले आहेत. आणि एक गोष्ट या आकडेवारीवरून लक्षात येते की 710 पैकी 512 हे मृत्यू 60 वर्षाच्या पुढील आहेत. म्हणजे जे रुग्ण मृत्युमुखी पावले त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही जास्त आहे. दुसरी एक माहिती आपणा सर्वांना द्यावीशी वाटते. कोविड-19 अधिक इतर दुसरा आजार असे 508 रुग्ण मृत्युमुखी पडलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. एकंदरीत राज्यामध्ये सध्या कोविड-19ची जी सध्या स्थिती आहे त्या स्थितीचा जर तुलनात्मक विचार केला, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः 1150 रुग्ण निदर्शनास आलेले आहे. म्हणजे दुसरीकडे जी मोठ्या प्रमाणावर चौपट केसेस वाढल्या, काही ठिकाणी 5 पट वाढल्या, काही ठिकाणी 3 पट वाढल्या, ती वाढ आपल्या जिल्ह्यामध्ये दिसून येत नाहीये. परंतु तरी सुद्धा सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य प्रशासन
शासनाचे इतर सर्व जे विभाग आहेत ह्या कोविड-19 रोगाचं नियंत्रण करण्यासाठी सतर्क झालेले आहे. आम्ही सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं परत प्रशिक्षण घेतलेलं आहे, चालू आहे. आवश्यक असणारा औषध साठा हे भरपूर आहे, सध्या कमतरता नाही आहे. जिल्ह्यामध्ये एकंदरीत उपलब्ध असणारी मशिनरी कार्यक्षम आहे, फंक्शनल आहे. हे सर्व करत असताना बाकीच्या जिल्ह्यावर जी संकट जी ओढावलेलं आहे ती ओढवू नये म्हणून त्याकरिता प्रतिबंधात्मक काय उपाय जे करायचे आहेत त्याबाबत सविस्तरपणे सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय नंतरच्या त्यांच्या मनोगतामध्ये सांगतील. डॉक्टर देशमुखांनी ब्रीफली आपले आकडे सांगितलेले आहे. ते सध्या आपले कंट्रोलमध्ये आहे. कुठलेही इंडिकेटर हाताबाहेर नाही सध्या लातूरमध्ये. वी आर व्हेरी मच इन कंट्रोल. सगळे लोकांना परत हेच सांगू इच्छितो की कुठलाही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. सगळे गोष्ट आपले कंट्रोलमध्ये आहे. आणि आता मी डॉक्टर हरदास यांना रिक्वेस्ट करणार की ते नवीन कालपासून जे कोविड लसीकरणची गव्हर्नमेंटनी जे मोहीम सुरू केलेली आहे त्याच्याबद्दल ते डिटेल्समध्ये सांगणार की काय काय स्टेप असते आणि याच्याबद्दल आपले जे पण प्रश्न असेल त्याच्या पण आम्ही उत्तर देऊ. नमस्कार. सरांच्या परमिशनने मी आपलं जे कोविड लसीकरण मोहीम चालू आहे जिल्ह्यामध्ये त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे. जिल्ह्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की 16 जानेवारी रोजी आपण 1.5 महिन्यापूर्वी कोविडची लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे. आपल्या जिल्ह्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट जे आहे पुण्याचं आपलं तिथलं कोविशिल्डची वॅक्सिन आपल्याला प्राप्त झालेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि आपण पहिल्या टप्प्यामध्ये हेल्थ केअर वर्कर जे आहेत जे आरोग्य संस्थांशी संबंधित आहेत, आरोग्य संस्थांशी संबंधित जे हेल्थ केअर वर्कर आहेत त्या हेल्थ केअर वर्करमध्ये डॉक्टर्स आहेत, सिस्टर्स आहेत, इव्हन वर्ग 4चे कर्मचारी असतील, हॉस्पिटलमध्ये काम करणारे असे सर्व जे कोविडमध्ये काम केलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत त्या सर्वांचं लसीकरण आपण हाती घेतलं होतं. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे फ्रंटलाईन डिपार्टमेंट आहेत म्हणजे पोलीस खाता आहे, महसूल खाता आहे, नंतर पंचायत राज संस्थांचे आहेत, नंतर होमगार्ड आहेत, असे जे काही फ्रंटलाईन डिपार्टमेंट होते त्यांचं लसीकरण आपण हाती घेतलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की कोविशिल्डची जी लस आहे त्याची आपल्याला 28 दिवसाच्या अंतराने 2 डोसेस जे आहेत ते घेणं अपेक्षित आहे. तशा प्रकारची आपण सर्व जे तालुके आहेत त्या ठिकाणी लसीकरणाची मोहीम आपण शासकीय आरोग्य संस्था आणि काही खाजगी संस्थांमध्ये आपण हाती घेतलेली होती. मेडिकल कॉलेजेस त्यामध्ये घेतले होते आपण, खाजगी आणि गव्हर्नमेंट दोन्ही पण. आणि ही पूर्ण जी मोहीम आहे त्याच्या नोंदी ज्या आहेत लसीकरणाच्या आहे कोविन नावाचे एक सॉफ्टवेअर आहे, ॲप आहे, त्याच्यामध्ये डिजिटल पद्धतीनं नोंदी ज्या आहेत त्या सगळं आपण त्याच्यामध्ये घेत आहे. जर आपण 16 जानेवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत जर आकडेवारी पाहिली तर हेल्थ केअर वर्करमध्ये जवळपास 12,415 लोकांना आपण पहिला डोस दिला आहे आणि 3,780 लोकांना आपण दुसरा डोस दिलेला आहे. त्यानंतर जर फ्रंटलाईन वर्कर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू केलं होतं त्याच्यामध्ये 4,727 फर्स्ट डोस दिलेले आहेत. सेकंड डोस त्यांचा आणखी 28 दिवस न झाल्यामुळे आणखी काही आलेलं नाही. तर हे मोहीम चालू असताना आपण अशा पद्धतीने काम केले. कुठलाही ॲडव्हर्स इफेक्ट किंवा ॲडव्हर्स इव्हेंट ह्या पूर्ण लसीकरण मोहिमेमध्ये जवळपास 20 ते 21,000 लाभार्थींना डोस देत असताना कुठलाही गंभीर प्रकार जो आहे लसीकरणामध्ये तो आढळून आलेला नाही. आपण सुरक्षित पद्धतीने सगळ्यांचं लसीकरण केलेलं आहे. त्यानंतर केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या गाईडलाईन्सनुसार नवीन ज्या सूचना आल्या त्यामध्ये आपल्याला माहित आहे 1 मार्चपासून आणखीन 2 गटांना लसीकरण आपण फ्री केलेलं आहे. त्याच्यामध्ये 60 वर्षाच्या वरचे जे आहेत ज्येष्ठ नागरिक आपले त्या सर्वांना सरसकट आपण लसीकरण देणार आहे. आणि 45 वर्षापेक्षा ज्याचं वय जास्त आहे 59 वर्षापर्यंत पण ज्यांना काही कोमॉर्बिडिटी आहेत, काही डिसीज आहे, आजार आहे, व्याधी आहे, अशा जे आपले नागरिक आहेत त्यांना आपण लसीकरण देणार आहे. आता हे नवीन ज्यावेळेस आपण एज वगैरे कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला आपण 1 जानेवारी 2022 हा कट ऑफ पॉईंट दिलेला आहे. त्यानुसार आपण वयाचं आपण कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये करत असतो. आता सर्वसाधारण लोकसंख्येसाठी हा लसीकरण सुरू होत असल्यामुळं काही कोविडमध्ये युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर बनवून आपल्यासाठी ते 1 मार्चपासून गव्हर्नमेंटने सादर केलेलं आहे. शासनाच्या सूचनेनुसार याच्यामध्ये शासकीय जे संस्था आहेत ते सोडून सुद्धा जे काही महात्मा फुले जन आरोग्य योजना, केंद्र सरकारच्या विमा योजना ह्याच्यामध्ये जे हॉस्पिटल आहेत त्यांना पण सहभागी करून घ्यायचं ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये 13 संस्था खाजगी आपल्या
जिल्ह्यामध्ये आहेत उपलब्ध. त्याच्यापैकी आज रोजी 2 मार्चला आपण 4 ठिकाणी लसीकरण जे आहे ते सुरू करू शकलेलं आहे. तर ह्या संस्था ज्या आहेत ते पुढच्या टप्प्यामध्ये आपण त्याच्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहे. तर हे करत असताना काल 1 मार्चला 112 ज्येष्ठ नागरिकांना आपण लस देऊ शकलो आणि आज त्याच्यामध्ये वाढ झाली 473 ज्येष्ठ नागरिकांना आणि 24 जे 45 वर्षापेक्षा जास्त आहेत आणि कोमॉर्बिड आहेत अशा लोकांना आपण लसीकरण देऊ शकलो. टप्प्याटप्प्यानं आपण हा आकडेवारी जे आहे ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हे नवीन जे 2 वयोगट आहेत 60 वर्षाच्या वर आणि 45 वर्षाच्या वरती यांच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की यांना 2 प्रकारे रजिस्ट्रेशन करण्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एक आहे की कोविनवरती covid.gov.in नावाची जी लिंक आहे किंवा आपण वर्षभर आरोग्य सेतू नावाचा ॲप यशस्वीपणे सगळेजण वापरत आहोत कोविडच्या काळामध्ये. त्या दोन्ही ॲपवरून आपल्याला लिंक देण्यात आलेल्या आहे ज्यावेळेला आपण घरून सुद्धा किंवा कुठल्या सेंटरवरून आपण रजिस्ट्रेशन ऑनलाईन पद्धतीने करू शकतो. आपण आपल्यावरती आपल्याला मोबाईलवर आपण जो मोबाईल वापरतो त्याच्यावरती त्याचा OTP येईल आणि मग बाकीचे कागदपत्र जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये सबमिट करून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. त्यासाठी आपल्याला ओळखपत्राची आवश्यकता आहे. आपलं इलेक्शन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, बऱ्याच प्रकारचे जे आपले आयडेंटिटी कार्ड आहेत त्याचा वापर करून आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन घरून सुद्धा करू शकतो. दुसरा प्रकार असा आहे की आपण जे काही लसीकरण केंद्र जिल्ह्यामध्ये स्थापन केलेले आहेत त्या ठिकाणी त्या लसीकरण केंद्रावर जाऊन सुद्धा स्पॉट रजिस्ट्रेशन करू शकतो. त्या ठिकाणी पण आपण हे ओळखपत्र द्यायचे, मोबाईल नंबर आपला जो आहे तो द्यायचा, तर आपल्याला त्या ठिकाणी पण लसीकरण केंद्रावरती स्पॉट रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि हे करून आपल्याला लसीकरण घेता येणार आहे. सध्याला आपण 1 मार्चला 12 जे लसीकरण केंद्र आहे शासकीय अशा ठिकाणी आपण लसीकरण सुरू केलं होतं आणि आज 2 मार्चला आपण 4 खाजगी जे हॉस्पिटल आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केले. असे 16 लसीकरण ठिकाणी आपण आज लसीकरण केलेलं आहे. आता ऑनलाईन नोंदणी करत असताना काही अडचणी जर आल्या समजा कुटुंबामध्ये एकच मोबाईल आहे आणि एकापेक्षा जास्त लाभार्थी आहेत पात्र, तर आपण एका मोबाईलवरती जास्तीत जास्त 4 जे लाभार्थी आहेत त्याचं आपण रजिस्ट्रेशन जे आहे ते आपण त्याच्यामध्ये करू शकतो. पण बाकीचे डॉक्युमेंट जे आहेत ओळखपत्र वगैरे ते आपल्याला वेगवेगळे द्यावं लागतील. मोबाईल फक्त आपण एक जो आहे तो आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये आपण आपल्या मोबाईलवरती रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर त्याचा एक मेसेज पण येणार आहे, SMS येणार आहे. तुम्हाला टोकन नंबर मिळणार आहे जो की तुम्ही डाउनलोड करून प्रिंट आउट सुद्धा त्याची करू. रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर असला पाहिजे. त्याचं सर्टिफिकेट जर असेल की संबंधिताला असा असा आजार आहे तर त्या आजाराचं प्रमाणपत्र घेतल्यानंतर त्याला रजिस्ट्रेशन पण करता येणार आहे आणि लसीकरण पण घेता येणार आहे. आता खाजगी संस्था ज्या वेळेला आपण इन्व्हॉल्व करतो त्यावेळेला शासनाच्या पूर्ण जे आरोग्य संस्था आहेत त्याच्यामध्ये हे लसीकरण पूर्णपणे मोफत असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आणि 45 वर्षापेक्षा जास्त असणार आहे त्यांच्यासाठी पण जर काही लोकांना इच्छा असेल खाजगी रुग्णालयामध्ये लसीकरण घ्यायची तर आपल्याला काही शुल्क द्यावं लागतील. तर प्रति डोस जो आहे 250 रुपये शुल्क जे आहे ते आपल्याला द्यावे लागतील. कारण की संबंधित जे हॉस्पिटल आहे खाजगी त्यांना ते 150 रुपये प्रति डोस ही केंद्र शासनाला जमा करावं लागतील अगोदर लस त्यांच्याकडे द्यायच्या अगोदर आणि 100 रुपये जे आहेत ते त्यांना लसीकरणासाठी जी यंत्रणा उभा करावं लागते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी त्यांना वापरायचे आहे. अशा पद्धतीने 4 हॉस्पिटलने आपल्याला पैसे भरले, लस घेतली आपल्याकडून शासनाकडनं आणि लसीकरण पण सुरू केलेलं आहे. आता उद्या आज काही जणांचे आम्ही प्रशिक्षण घेतले उदगीरमधले काही संस्था, लातूरमधल्या काही, तर उद्या आणखीन आपल्याला अपेक्षा आहे की जास्तीच्या 4पेक्षा जास्त खाजगी संस्था याच्यामध्ये उद्या लसीकरण करायला सुरुवात करणार आहे जेणेकरून आपल्याला गर्दी जी आहे ती कमी करता येईल. प्लस आपल्याला ज्यांना खाजगीमध्ये घेण्याची इच्छा आहे अशा लोकांना पण ऑप्शन आपल्याला उपलब्ध करून देता येणार आहे. आपण लसीकरण केंद्रावरती गर्दी होऊ नये, कोविडच्या सगळ्या प्रोटोकॉलचं पालन व्हावं म्हणून एका लसीकरण केंद्रावरती साधारण 200 लाभार्थ्यांचं लसीकरण करण्याचं नियोजन केलेलं आहे. हे लसीकरण करत असताना जे जुने कर्मचारी राहिले शिल्लक, सेकंड डोस राहिलाय कोणाचा किंवा पहिला डोस राहिलाय हेल्थ केअर वर्करचा, फ्रंटलाईन वर्करचा, त्यांच्यासाठी 50 डोसेस त्या 200 पैकी राखीव ठेवलेले आहेत. त्यानंतर 60 डोसेस जे आहेत ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून जे टोकन घेऊन येतील किंवा मेसेज घेऊन येतील त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत आणि 90 जे आहेत ते आम्ही स्पॉट रजिस्ट्रेशनसाठी राखीव ठेवलेले आहेत. असे एकूण 200 जणांचं साधारण हे ढोबळ मनाने नियोजन आहे. हा फार हार्ड अँड फास्ट रूल नाही पण अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे. तर ही जी वेळ आहे लसीकरण केंद्राची ती 10 ते 5 वाजेपर्यंत राहणार आहे. स्पॉट रजिस्ट्रेशन तुम्ही 10 ते 5 मध्ये करू शकता, परंतु तुम्हाला जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते उद्या जर लस घ्यायची असेल तर तुम्हाला शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, सामान्य रुग्णालय उदगीर, उपजिल्हा रुग्णालय निलंगा, ग्रामीण रुग्णालय औसा, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर, ग्रामीण रुग्णालय बाबळगाव, ग्रामीण रुग्णालय मुरुड,
ग्रामीण रुग्णालय चाकूर, ग्रामीण रुग्णालय रेणापूर, ग्रामीण रुग्णालय जळकोट, ग्रामीण रुग्णालय देवणी आणि ग्रामीण रुग्णालय शिरोनानंदपाळ अशा ज्या 12 ज्या संस्था आहेत आपल्या, ह्या 12 संस्थांमध्ये लसीकरण जे आहे ते सुरू ठेवण्यात आलेलं आहे. 2 मार्चपासून म्हणजे आजपासून ज्या खाजगी संस्थांमध्ये लसीकरण सुरू झालं त्या संस्था लातूरमधल्या अशा आहेत: अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आंबेजोगाई रोड, त्यानंतर देशपांडे हॉस्पिटल जे आहे टिळकनगरला त्या ठिकाणी, गायत्री हॉस्पिटल बार्शी रोड आणि येलाजा हॉस्पिटल अंबाजोगाई रोड, या 4 ठिकाणी आज यशस्वीरित्या आपण लसीकरण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडण्यात आलेलं आहे. आणि दोन्ही पद्धतीच्या म्हणजे रेग्युलर असतील किंवा हे नवीन ग्रुप असतील या दोन्हीसाठी पण लसीकरण त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेलं आहे. नवीन एक विषय याच्यामध्ये असा आहे की काही आरोग्य कर्मचारी, काही हेल्थकेअर वर्कर, काही फ्रंटलाईन वर्कर हे ज्या वेळेला सुरुवातीला रजिस्ट्रेशन झालं लसीकरणासाठी त्यावेळेला कुठल्याही कारणामुळे रजिस्टर होऊ शकले नव्हते, तर त्यांना अशी विनंती आहे की त्यांना आता संधी आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी 45 वर्ष वयोगटाच्या लाभार्थ्यांसोबत त्यांना पण स्पॉट रजिस्ट्रेशन किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, जेणेकरून ते पण लसीपासून वंचित राहू नये. हे एक नवीन त्याच्यामध्ये आपण व्यवस्था केलेली आहे. तर अशा पद्धतीने सध्या 12 शासकीय आणि 4 खाजगी अशा ठिकाणी आपण लसीकरण सुरू केलंय. पण जर लसीकरणाला पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या जर जिल्ह्यामध्ये बघितली तर आपल्याला लसीकरण केंद्रांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढवण्याची गरज आहे. ती आम्ही आता हळूहळू आढावा घेऊन लसीची उपलब्धता आणि इतर गोष्टी, सॉफ्टवेअर, या सगळ्या गोष्टी बघून आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पर्यंत आपल्याला जायचं आहे, कारण की लाभार्थ्यांना तालुक्याच्या गावापर्यंत येण्याची गरज पडू नये अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे. आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की कुठेही ऑफलाईन पद्धतीने आपण लसीकरण करत नाही. कुठेही म्हणजे जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरती नोंद झाल्याशिवाय आपल्याला लसीकरण करायचं नाहीये. त्याच्यामुळं सॉफ्टवेअरमध्ये काम करत असताना साधारणपणे ज्या अडचणी येऊ शकतात तशा काही अडचणी आपल्याला पहिल्या 1-2 दिवसामध्ये आल्या, त्या हळूहळू दूर होतील आणि आपण सगळ्यांच्या सहकार्यानं आपण चांगल्या पद्धतीनं लसीकरण जे आहे ते करू शकू. आपल्या यंत्रणेला लसीकरणाच्या मोठ्या मोठ्या मोहिमा राबवण्याची पूर्णपणे अनुभव आहे. ते आमचे सगळे प्रशिक्षित लोक आहेत, त्या पद्धतीनं लसीकरण करतील. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली जी कोविड लसीकरण मोहीम आहे ही जगामधली सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम आहे आतापर्यंतची. त्याच्यामुळे काही अडचणी जरी आल्या तर त्याच्यावरती मात करून आरोग्य विभाग आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण ही मोहीम चांगल्या पद्धतीनं राबवू. कुठेही काही अडचण येणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. आपण सर्वांनी या लसीकरण मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा. आपले जे ज्येष्ठ नागरिक आपल्या घरातले असतील, जे व्याधीग्रस्त 45 वर्षापेक्षा जास्त असतील त्यांना प्रायोरिटीनं लसीकरण करून घ्यावं. माझी विनंती अशी राहील आपल्याला की जास्तीत जास्त जे नोंदणी आहे ते ऑनलाईन पद्धतीने करण्याचा प्रयत्न करावा. कारण की आपण जर स्पॉट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळेजण गेलो तर लसीकरण केंद्रावरती गर्दी होण्याची शक्यता आहे आणि आपल्याला थोडीशी वाट बघावी लागणार आहे. त्याच्यामुळे जर ऑनलाईन पद्धतीने आपण घरून किंवा इतर केंद्रातून जर नोंदणी केली तर आपल्याला फिक्स टाइम दिला जाईल. त्या टाइमला आपल्याला लसीकरण केंद्रावरती जावं लागेल, जेणेकरून आपला वेटिंग पिरियड पण कमी होणार आहे आणि लसीकरण केंद्रावरती गर्दी पण विनाकारण त्या ठिकाणी वाढणार आहे. तर हे लसीकरण, कोविडचं लसीकरण जे आहे याच्याबद्दल ब्रीफमध्ये ही माहिती सरांच्या परमिशनने मी आपल्यासमोर मांडली आहे. धन्यवाद. आजपासून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये नाईट कर्फ्यूचा आदेश इम्प्लिमेंट करत आहे. नाईट कर्फ्यू रात्री 11 वाजता ते पहाटे 5 वाजतापर्यंत होणार आणि हे लातूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरिया, उदगीर नगरपालिका, औसा, निलंगा आणि अहमदपूर नगरपालिका हे 5 ठिकाणी नाईट कर्फ्यू असणार. त्याच्यामध्ये मी परत रिपीट करतो, रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत हे नाईट कर्फ्यू असणार. नाईट कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा जे आहे त्यांना सूट आहे. गुड्स ट्रान्सपोर्ट जे आहे, वाहतूक जे आहे त्यांना सूट आहे. एस.टी. महामंडळची बसेस, खाजगी बसेस जे आहे त्यांना सुद्धा सूट आहे. हे जे 5 ठिकाणे आम्ही नाईट कर्फ्यू लावणार, तिथे नागरिकांना विनंती आहे की आपण 11 ते 5 पर्यंत, अनलेस की काही तुमच्या इमर्जन्सी काम असेल त्याच्याशिवाय बाहेर पडू नये. आणि जसं आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे की जे पण अत्यावश्यक सेवा आहे, गुड्स ट्रान्सपोर्ट आहे, ते सगळ्यांना आम्ही एक्झेम्पशन्स दिलेलं आहे याच्यामध्ये.
मी परत एकदा सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये सध्याची घडीला कुठल्याही प्रकारच्या कंप्लीट लॉकडाऊनचा कुठलाही विचार नाही, ना शासन स्तरावर आहे ना आपले जिल्हा स्तरावर आहे. लातूर पुरतं आम्ही बोलतो. तर अशी कुठली अफवाच्या तुम्ही बळी पडू नका की लॉकडाऊन होणार. तसा कुठलाही परिस्थिती नाही आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या. वी आर व्हेरी मच इन कंट्रोल. तर बरेचसे लोकांनी कमेंटमध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे की लॉकडाऊन होणार का. तर परत मी मागच्या वेळेस फेसबुक लाईव्हमध्ये सुद्धा सांगितला होता, आज परत मी सांगतो की सध्या अशी कंडिशन नाही. आपण कंप्लीट लॉकडाऊन सध्या कुठलाही तसा विचार अथवा चर्चा नाही. एक प्रश्न आला होता की प्रशासनाच्या नियमामुळे काही हॉटेल बंद झालेले आहे आणि मेस बंद झाले आहे आणि जे 10वी 12वीचे जे विद्यार्थी आहे त्यांना त्याच्यामध्ये अडचण येत आहे. तर मी सांगतो की आम्ही कुठलेही हॉटेल अथवा मेसला बंद करण्याचा आदेश दिला नाही. गर्दी होऊ नये त्याच्यासाठी जरूर आम्ही कोविडची सूचना दिलेली आहे की 50 पेक्षा जास्त तुम्ही एक ठिकाणी गॅदर होऊ नये. त्याच्याशिवाय आम्ही कुठलाही हॉटेल मेस असे इवन हॉस्टेल्स त्याला बंद करण्याच्या आम्ही सूचना किंवा आदेश काढले नाही. आणखी एक प्रश्न आला होता की हॉस्टेलमध्ये एक रूममध्ये एकच मुलगा राहावा असा नियम केल्यामुळे काही घरमालकांनी मुलांना रूम खाली करा किंवा भाडे वाढवून द्या अशी मागणी केलेली आहे. आम्ही एक रूम मध्ये एकच मुलगा राहावा असा आम्ही प्रेफरेबली सांगितलेला आहे. पण जर ते नाही शक्य असेल तो तसा काही नियम नाही. आणि जे पण असे घरमालक असे लोकांकडून जास्त स्टुडंट्सकडून जास्त भाडे मागणी करत आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना मी हेच सांगणार की तशी गव्हर्नमेंटकडून कुठलीही सूचना गेलेली नाही आणि ते जे सूचना आहे त्याचा दुरुपयोग करून इस तरह से अगर काही त्रास देत आहे तर तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये लेखी स्वरूपामध्ये डिटेल्स देऊ शकते. आम्ही डेफिनेटली नियमाप्रमाणे कारवाई करू. सर प्रश्न आहे, नाईट कर्फ्यूचा जो आपण जे आदेश दिले त्याचा उद्देश काय आहे आणि हे त्याच्या अंमलबजावणी कधीपासून आणि कधीपर्यंत होणार? याची नाईट कर्फ्यूची अंमलबजावणी 5 ठिकाणी जे मी सांगितलेले आहेत ते अर्बन एरियाज आहे आपले. त्याच्यामध्ये रात्री 11 ते सकाळ 5 पर्यंत राहणार आणि सध्या या कधीपर्यंत राहणार हे मी सांगू शकत नाही. इट विल ऑल डिपेंड की जिल्ह्याची आणि राज्याची काय सिच्युएशन आहे. पण आम्ही दर आठवडे आमची कोविड टास्क फोर्सची मीटिंगमध्ये जे पण आम्ही प्रतिबंधात्मक आदेश काढत आहे सर्व आदेशांचा आम्ही दर आठवडे रिव्ह्यू करतो. जर त्याची आवश्यकता नसेल तर डेफिनेटली आम्ही ते लवकरात लवकर ते आदेश रद्द करू. सर एक प्रश्न आहे, नाईट कर्फ्यूमध्ये हॉस्पिटलला जायचं असेल तर काय करावं? हॉस्पिटल एक हे अत्यावश्यक सेवा मध्ये मोडते. त्याच्यामुळे कोणाला जर हॉस्पिटल जायचं असेल तर कुठल्याही प्रकारचा त्यांना अडचण किंवा त्रास होणार नाही ते झालं. सर खाजगी शाळेतील महाविद्यालय आणि महाविद्यालयांचे कर्मचारी यांना लस कधी मिळणार? लसबद्दल मी परत डॉक्टर हरदासलाच रिक्वेस्ट करेल की हे त्याच्याबद्दल आणखी स्पष्टीकरण करा. लसीकरणाच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासून केंद्र शासनाकडनं एक जो वयोगट किंवा एखादा ग्रुप जो आहे तो निश्चित करण्यात येत आहे प्रायोरिटी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लसीची जे आपली लोकसंख्या आणि लसीचं जे उत्पादन आहे याचा जेवढे डोसेस आपल्याला अवेलेबल होतील आणि ज्या लोकांना प्रायोरिटीने लस देणं आवश्यक आहे, ज्यांना रिस्क आहे, असे लाभार्थ्यांचे ग्रुप जे आहे ते शासनाने निश्चित केलेले आहे. त्यामुळे सुरुवातीला आरोग्य विभागाशी संबंधित जे कोविड रुग्णाशी संबंधित ज्यांचा संबंध जास्त येतो असे हेल्थकेअर वर्कर निवडले गेले. त्यानंतर कोविडमध्ये आरोग्य खात्याच्या सोबतच इतर काम करत असणारे एक डिपार्टमेंट निवडले गेले आणि आता ज्यांना सगळ्यात जास्त रिस्क आहे असे 60 वर्षाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षाच्या वरचे कोमॉर्बिड पॉप्युलेशन निवडले गेले. केंद्र शासन यापुढे योग्य वेळी ज्या ज्या पद्धतीने सूचना देईल त्या पद्धतीने हे वयोगट जे आहे ते आपल्यापर्यंत कम्युनिकेट केले जातील. सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्याला हे 2 वयोगट जे आहेत ते सांगितण्यात आलेले आहेत. जशा सूचना येतील त्या पद्धतीने एक वयोगट जो आहे तो त्यामध्ये घेण्यात येईल. जिथे पहिला डोस घेतला आहे त्याच ठिकाणी दुसरा डोस घेण्याचं बंधनकारक आहे का?
नाही, याच्यामध्ये आपल्याला मी सांगितलं की ही सगळी नोंदणी जी आहे ती डिजिटल पद्धतीने आहे, ऑनलाईन नोंदणी आहे. त्यामुळे तुम्ही पहिला डोस ज्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच ठिकाणी दुसरा डोस घेतला जावा असं काहीही बंधन नाही. तुम्ही कुठेही जाऊन तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्या ठिकाणी जर तुम्ही दिला आणि त्यावरती तुमचं डिटेल दिले तर सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिला डोस झाला की नाही याची नोंद मिळणार आहे आणि आपोआपच तुम्ही सेकंड डोसला डिवाईड हे पण मिळणार आहे. त्याच्यामुळे असं काही बंधन नाही की त्याच सेंटरवरती परत तुम्हाला डोस घ्यावा लागेल. खाजगी रुग्णालयामध्ये डोस 250 रुपयामध्ये शुल्क आकारून घेतले जाणार आहे. तर याच्यापेक्षा जादा जर त्यांनी आकारणी केली तर त्याची तक्रार कोणाकडे? नॅचरली आता याच्यामध्ये केंद्र शासनाने त्यांना ठरवून दिलेलं आहे की 250 रुपये त्यांनी घ्यायचे आहेत. 150 रुपये तर लसीची किंमत त्यांना केंद्र शासनाला जमा करायची आहे आणि 100 रुपयेपर्यंत ते वापरू शकतात. ही जी रक्कम आहे ही सिलिंग अमाऊंट आहे, याच्यापेक्षा जास्त रक्कम ते घेऊ शकत नाही. आणि जर समजा याच्या बाबतीमध्ये काही जर कुणाला अडचण असेल तर माननीय सरांकडं किंवा सिव्हिल सर्जन सरांकडे जर त्याबद्दल आपण तक्रार केली तर आम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये उपाय करणार. पहिल्या टप्प्यात 60% आरोग्य कर्मचारीच्या अधिकाऱ्यांचं लसीकरण झालेलं होतं. तर जे उर्वरित कर्मचारी अधिकारी आहेत त्यांचं लसीकरण होणार आहे का? ज्यांची नोंदणी झालेली होती कोविडच्या पोर्टलवरती त्यांचं लसीकरण चालू आहे. आपल्याकडे आणखीनही नोंदणी झालेल्यांचं लसीकरण सुरूच आहे. पण काही कर्मचारी, आरोग्य कर्मचारी किंवा फ्रंटलाईन कर्मचारी यांचं काही कारणामुळं सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी झालेली नव्हती, तर त्यांना पण हे जो वयोगट आहे ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत परत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ते रजिस्ट्रेशन म्हणजे परत एकदा रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करू शकतात आणि डोस घेऊ शकतात. सगळ्यांचं लसीकरण केलं जाणार. सरासरी प्रश्न आहे, नाईट कर्फ्यूच्या आदेशामुळे वृत्तपत्रांचे जे वाहतूक करणारे वाहनं आहेत तर त्यांना सवलत मिळावी त्याबाबत स्पष्टपणे आदेश पोलीस विभागाला द्यावेत असे एक प्रश्न आहे. पोलीस विभागांना आम्ही सूचना देणार की न्यूजपेपरच्या जे पण वाहतूक होते रात्रीला त्याला एक्झेम्पशन आहे या आदेशामध्ये आणि तशी आम्ही त्यांना सूचनाही देणार. काही लोक कॉलेजबद्दल पण काही प्रश्न करत आहे की कॉलेज बंद होणार का. तर परत एकदा सांगतो की सध्या कॉलेज बंद करण्याच्या कुठलीही सूचना आम्ही काढली नाही. बरेचसे जे आपले प्रश्न आहेत ते स्वाभाविक आहे, पण मी एवढीच विनंती करणार की आपण अफवाच्या बली पड़ू नए. आप रूमर्स में बिलीव मत करिए. जो भी इंस्ट्रक्शंस होंगे, जो भी सूचना होगी वो हमारे माध्यम से, फेसबुक के माध्यम से, पत्रकार परिषद से या प्रेस रिलीज से ऑफिशियल आपको माहिती दी जाएगी. और किसी भी प्रकार का जो डिसीजन होगा वो आपको हम पहले से अवगत कराएंगे. त्याच्यामध्ये असा काही इट विल नॉट बी अ इमिडिएट डिसिजन. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण काही रिस्ट्रिक्शन्स फ्युचरमध्ये जर आपण काही लावले तर आपल्याला त्याच्यामध्ये वेळ आम्ही देणार. कुठल्याही प्रकारच्या डिसिजन आम्ही इमिडिएट घेणार नाही. आपल्याला पूर्वसूचना आम्ही देणार, वेळ देणार. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अफवा को आप बिलीव मत करिए की 1 तारीखपासून असा होणार, कॉलेज बंद होणार, ते बंद होणार नाही. जे पण ऑफिशियल प्रेस रिलीज आहे, पत्रकार परिषदचे जे आम्ही जे माहिती देतो अथवा फेसबुकच्या माध्यमातून अथवा तुमच्या हे जे इंटरॅक्शन असते कमेंट्सच्या माध्यमातून, वी आर गिविंग दी करेक्ट इन्फॉर्मेशन. कृपया याच्याशिवाय दुसरे कुठलेही न्यूज पे आप बिलीव मत करिए. आणि जसं मी सांगितलं की काही पण डिसिजन आम्ही घेणार तर आपल्याला पूर्वसूचना देणार, वेळ देणार. देर विल नॉट बी एनी इमिडिएट डिसिजन. दर शनिवार रविवार जनता कर्फ्यू होणार आहे का? नाही, दर शनिवार आणि रविवार जनता कर्फ्यू आम्ही सध्या तसं काही डिसिजन नाही आहे घेण्यात. सर, सिद्धेश्वर यात्रेविषयी माहिती द्या. हां, आपल्या लातूर शहरामध्ये खूप प्रसिद्ध सिद्धेश्वर यात्रा होते. मात्र यावर्षी सगळ्यांना माहिती आहे कोविडचा प्रादुर्भाव आहे, त्याच्यामुळे पूर्वीसारखी आपण यात्रा घेऊ शकत नाही. यात्रा आयोजन समिती आणि प्रशासनाची बैठक झाली होती. त्याच्यामध्ये हे डिसिजन घेतलेलं आहे की जे पारंपरिक जे विधी आहे, पूजाचे जे नियम आहे ते आम्ही सगळे जे आवश्यक आहे ते होणार, पण त्याच्यामध्ये मर्यादित लोक उपस्थित असणार. जसा जे रात्रीच्या जे दूध अभिषेक असते, झेंडावंदन असते, हे सगळे जे आवश्यक विधिवत पूजा आणि अर्चनाचे जे कार्यक्रम आहे ते सगळे होणार. फक्त त्याच्यामध्ये आम्ही मर्यादित लोकच त्याच्यामध्ये राहणार. ते संख्या आम्ही डिसिजन घेतलेला आहे आणि ते लोकांना आम्ही अगोदर पास पण देणार. तर हे लोकांशिवाय दुसऱ्यांना एंट्री होणार नाही मंदिरामध्ये. आणि जे मिरवणूक आणि मोठी यात्रा होत होती ते यावर्षी होणार नाही.
आता आजच्या फेसबुक लाईव्ह आम्ही इथे समाप्त करत आहे. परत सगळ्यांना एकदा विनंती आहे कि कुठल्याही प्रकार की अफवाह पे आप बिलीव मत करिए. जो भी डिसीजन होगा हम क्लियर डिसीजन आपको कम्युनिकेट करेंगे. प्रशासन का हेच प्रयत्न आहे की आपल्याशी क्लिअर संवाद आम्ही ठेवू, ज्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी असली पाहिजे आणि यू कॅन डायरेक्टली कम्युनिकेट विथ अस. जे पण डिसिजन असेल आम्ही इमिडिएटली आपल्याला माहिती देऊ, ज्याच्यामुळे आपण कोरोनाचा पण सामना करू आणि कुठल्याही प्रकारची अफवा आणि गलत इन्फॉर्मेशन का बिलीव नाही करेंगे. सगळ्यांच्या तर्फे मी धन्यवाद देतो आपल्याला. थँक्यू.